पुण्यात तरुणाकडे आलेल्या 18 मुली सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन. लोकांनी डोक्याला हात लावला. 18 मुली एका तरुणाकडे का आल्या असतील? कारण कळताच परिसर हादरला. पुण्यासारख्या शहरात त्या दिवशी कुणालाही संशय येईल असं काहीच नाही. रोज लोकांची ये-जा होती तशीच. परिसरात वावर वाढलेला होता, पण कुणीही थांबून विचार केला नाही की इथे नेमकं काय चाललंय. हळूहळू काही गोष्टी जाणकारांच्या लक्षात यायला लागल्या. काही हालचाली, काही चेहरे, काही वेळ उशिरापर्यंत सुरू असलेली वर्दळ. पण तरीही थेट बोट ठेवता येईल असं काही नव्हतं. सगळं काही नियमात आहे असंच देखावा. पण पडद्यामागे चित्र वेगळंच होतं. या सगळ्याचा एक धागा तरुणापर्यंत जाऊन पोहोचला. तो कुणी मोठा गुन्हेगार दिसत नव्हता, साधाच तरुण. पण त्याच्याशी जोडलेली एक गोष्ट लोकांना अस्वस्थ करून गेली. कारण एका दिवसात थोड्या वेळेत तब्बल 18 मुली त्याच्याशी जोडल्या गेल्या. ही संख्या ऐकताच अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिले. 18 मुली एकाच वेळी पुण्यासारख्या शहरात नेमकं चाललंय तरी काय? आधी कुणीही थेट काही सांगत नव्हतं. फक्त कुजबूज, फक्त चर्चा, फक्त तर्क. कुणी म्हणत होतं काहीतरी मोठं रॅकेट असावं, कुणी म्हणत होतं ही फक्त अफवा असावी. पण जेव्हा पडद्यामागचं सत्य थोडं बाहेर यायला लागलं तेव्हा सगळेच हादरले. पुण्यात काही ठिकाणी नावाला वेगळं आणि काम वेगळंच असं काही सुरू होतं. बाहेरून दिसणारी प्रतिमा आणि आत घडणारी वास्तविकता यामध्ये प्रचंड अंतर होतं. इथे येणाऱ्या मुली वेगवेगळ्या ठिकाणाहून आणल्या जात होत्या. काही देशाबाहेरून, काही देशातल्या. कुणी स्वतःहून आलेल्या नव्हत्या, कुणीही मोकळ्या मनाने इथे उभ्या नव्हत्या. त्यांना वेगवेगळी स्वप्न दाखवली गेली होती. कामाचं आमिष, चांगल्या पैशांचं प्रलोभन, आयुष्य सुधारण्याचं आश्वासन. पण एकदा आत गेल्यावर बाहेर पडण्याचा रस्ता मात्र बंद केला जात होता. मानसिक दबाव, आर्थिक अडचणी, भीती या सगळ्यांच्या जाळ्यात त्या अडकल्या होत्या. या सगळ्यात काही मुली तर अशा होत्या ज्या वयाने खूपच लहान होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काय चाललंय? आपण इथे का आहोत याची पूर्ण जाणीवही नसलेले डोळे. हे पाहून अनेकांचं मन सुन्न झालं. हळूहळू यंत्रणा हलली. शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता कारवाई सुरू झाली. कुठेही आधीच इशारा मिळू नये, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने सगळं आखलं गेलं. आणि मग एका मागोमाग एक ठिकाणी सत्य बाहेर आलं. दरवाजे उघडले गेले आणि आतलं दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला. ज्या मुलींच्या नावावर रोज व्यवहार चालायचा त्या प्रत्यक्षात पीडित होत्या. त्यांचं आयुष्य कुणीतरी हातात घेतलं होतं. त्यांना पर्याय दिलाच नव्हता. पुण्यासारख्या शहरात सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या ठिकाणी असं काही सुरू आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी एकूण 18 मुली समोर आल्या. त्यात अनेक परदेशी, काही देशातल्या. सगळ्यांचं कथानक वेगळं पण वेदना सारख्याच. भीती, लाचारी, मजबुरी. आणि इथेच तो प्रश्न सुटला. 18 मुली एका तरुणाकडे का आल्या होत्या? कारण तो फक्त तरुण नव्हता, मुख्य चेहरा. तो फक्त एका मोठ्या लपवलेल्या सत्याचा धागा होता. खरं तर पुण्यात काही ठिकाणी नावाला वेगळं काम आणि आत चाललेला देहव्यापार उघड झाला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेलं रॅकेट, ज्यामध्ये तरुणींचं शोषण केलं जात होतं. काही ठिकाणी तर अल्पवयीन मुलीही अडकवण्यात आल्या होत्या. शेवटी सगळं उघड झालं. 18 मुली म्हणजे योगायोग नव्हता, तो एक आकडा होता. एका काळ्या धंद्याचा. आणि ते सत्य समजताच पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.